because everybody is appointed by somebody or somebody, but the whole structure of the organization has lacuna and drawback. Therefore, Election Commission मध्ये अनेक असे प्रसंग आलेले आहे. आमच्या पक्षाच्या एक जुना काळातला एक विषय, त्याशिवाय अनेक वेळा अनेक असे प्रसंग आहेत जेव्हा इलेक्शन कमिशननी वेगवेगळ्या पक्षाच्या अशा परिस्थितीमध्ये निकाल दिले गेले आहे. आता महत्वाचे हे आहे, देअरफॉर इलेक्शन कमिशन मध्ये अनेक असे प्रसंग आलेले आहे. आमच्या पक्षाच्या एक जुना काळातला एक विषय, त्याशिवाय अनेक वेळा अनेक असे प्रसंग आहेत जेव्हा इलेक्शन कमिशननी वेगवेगळ्या पक्षाच्या अशा परिस्थितीमध्ये निकाल दिले गेले आहे. आता महत्वाचे हे आहे की सुप्रीम कोर्टचा आता आपला महाराष्ट्राचाच एवढा मोठा निकाल आता काही दिवसाअगोदरच लागलेला आहे. 5 जजेसची कॉन्स्टिट्यूशन बेंच खंडपीठ 5 जजेसची त्यांनीच आपलाच महाराष्ट्राच्या आत्ताच मागच्या वर्षाचा जे काही प्रकरण होता त्याच्या अनुषंगानं त्यांनी एक निकाल दिला आहे. आणि त्या निकालामध्ये कोर्टाने जे सांगितलेलं आहे त्याचे जास्त मी नाही वाचत, कारण ते पण जजमेंट तुम्ही सगळ्या लोकांनी खूप सारा अभ्यास केला असेल. पॉलिटिकल पार्टी दोन्ही एकमेकांशी जुळलेले आहे हे म्हणणं चुकीचं राहील. पॉलिटिकल अँड लेजिस्लेचर पार्टी आणि त्याचे कारण त्यांनी दिले. पार्लमेंट इन इट्स कॉन्स्टिट्यूएंट कॅपॅसिटी वॉज कॉन्शियस ऑफ द नेसेसिटी ऑफ नॉट अलाउिंग अँटी डिफेक्शन लॉज टू स्टायफल intra-party dissent and the freedom of expression of legislators. म्हणजे तुमच्या पक्षाअंतर्गत काही विषय आले तर तुम्ही म्हणजे आमदारांचा किंवा जनप्रतिनिधीचा पक्षाच्या आदेशाप्रमाणे त्यांना म्हणजे बोलता येत नाही, काही कृती त्यांना करता येत नाही, असा होऊ शकत नाही. ही सुप्रीम कोर्टने एक पार्ट सांगितले. It was with this objective that defenses of merger and split, which was later omitted, were introduced. आम्हाला कुठल्या पक्षामध्ये मर्ज करायचे असेल, कुठला आम्हाला तुकडा करून आम्हाला कुठल्या पक्षामध्ये जायचं असेल, काय वेगळं आम्हाला काही कृती करायची असेल, तो पार्ट कम्प्लिटली वेगळा आहे. पण इंट्रा पार्टी, विदिन पार्टी काही डिफरन्सेस असेल किंवा काही व्ह्यू असेल किंवा मेजॉरिटीचा काही व्ह्यू असेल, ते कुठे यामध्ये या सुप्रीम कोर्टच्या लेटेस्ट जजमेंट प्रमाणे थांबवता येत नाही. द 10th schedule confers legitimacy to the actions of legislators which would otherwise lead to disqualification if a substantial number of legislators, 2/3 in the case of merger and 1/3 in the case of erstwhile provision of a split, in disagree with the political party. म्हणजे इथे काय आहे, म्हणजे स्प्लिट मर्जर त्याच्यासाठी तुम्ही 10 शेड्यूलचा वापर तुम्ही केला, ते यार्डस्टिकचा यूज केला तर ते समजू शकतो. पण सुप्रीम कोर्टने व्हेरी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठेही तुम्हाला इंट्रा पार्टीमध्ये जे काही तुम्हाला डिफरन्सेस डिसअग्री विथ द पॉलिटिकल पार्टी, म्हणजे इथे काय आहे, म्हणजे स्प्लिट मर्जर त्याच्यासाठी तुम्ही 10 शेड्यूलचा वापर तुम्ही केला, ते यार्डस्टिकचा यूज केला तर ते समजू शकतो. पण सुप्रीम कोर्टने व्हेरी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की कुठेही तुम्हाला इंट्रा पार्टीमध्ये जे काही तुम्हाला डिफरन्सेस किंवा त्याच्याबद्दल काही तुम्हाला संशोधन निकाल काय जे काय वगैरे वगैरे तुम्हाला करायचं असेल ते तुम्हाला कुठली हरकत नाही. सो म्हणून the 10th schedule recognizes the independent existence of the legislature party to the limited extent of presenting a defense to the actions of the legislators which would otherwise have amounted to defection. म्हणजे
थोडक्यात म्हणजे बऱ्याच हे याच्यात म्हणजे अनेक आय कॅन कीप रिडिंग, पण अगेन ॲज आय सेड दिस एंटायर जजमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट इन द रिसेंट मॅटर ऑफ द एकनाथ शिंदे faction being recognized as the Shiv Sena with the bow and arrow symbol. This is the judgment, the same judgment on the basis of which. आणि अगेन महत्वाची गोष्ट ही आहे, सुप्रीम कोर्टाने आणि तुम्ही हे सगळ्या लोकांना आता म्हणजे खूप आमच्या अगोदर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीनं ब्रीफिंग मागच्या जे काही काळात तुम्हाला झालं असेल. Who will determine the political party? That is only in the domain of the Election Commission of India. And who will determine act is the domain of this. हे दोन संस्था आहे, इलेक्शन कमिशन पण संस्था आहे. It cannot be said that the speaker's action or the election commission's actions are not. They have always been upheld by the Supreme Court, because Supreme Court cannot go into the existence of a political party and the numbers or whatever the other things and how the political party stands recognized, who will lead the political party, वगैरे वगैरे. हे सगळ्या विषयावर महत्वाचा निर्णय एकच संस्था घेऊ शकते, ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कडे श्री अजित पवार यांनी 30 तारखेला हे पिटिशन, नुसता कागद नाही आहे, ते पिटिशन आहे, ते पिटिशन दाखल केली आहे की whatever actions he has taken and the people who are with him should be recognized as the political party, and that is the essence. म्हणजे हा त्याच्या मूळ हा बेसिस आहे ज्याच्यावर हे सगळे ऍक्शन्स घेतले गेले आहे. आता तुम्ही लोक अनेक वेळा म्हणजे विचारतात, कालच्या आता मीटिंगच्या म्हणून मी त्याच्या रिटॉर्ट करण्याची गरज नाही आहे, पण जे कालची मीटिंग होती, आम्ही प्रेस रिलीज केली होती, आपण काही लोकांनी ते विषय समजून घेतला, काही लोकांच्या लक्षात आला नसेल, म्हणून आजच्या आम्हाला हे प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा उद्देश होता की जे काही कालची मीटिंग आणि सबसिक्वेंट ऍक्शन, अजून मला 2-4 गोष्ट बोलायची आहे, म्हणून ते पूर्ण होऊ द्या, नंतर आय विल आन्सर सम क्वेश्चन्स. पण आम्हाला एकच म्हणायचे आहे की डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, आता जयंत पाटील हॅज फाइल्ड disqualification petition against Ajit Pawar and 9 others or 8 others. तर पहिली गोष्ट तर जयंत पाटीलच आमचे अध्यक्ष आहे का? He is not as per our constitution. And if he is not अध्यक्ष as per our constitution, हे कोण नक्की म्हणजे on what basis can he say that I have disqualified so and so? I mean, or take action against so and so on the basis of 10th schedule. तसंच त्याची पिटिशन तशीच आहे आणि दिल्लीत पण तशीच आहे. म्हणून आमच्या म्हणणं सरळ आहे की हे बसतच नाही. कुठल्याही यार्डस्टिक मध्ये कुठलाही तुम्ही याच्या कायद्याचा तपशील कराल तर हा कुठेही बसत नाही की हे एकही लेजिस्लेटरला डिस्क्वालिफिकेशन प्रोसेस लागू होत आहे. 1 मिनिट मला पूर्ण तर करू द्या. मला नंतर आमच्या फ्लो जे आहे तुम्हाला जे काही सांगायचं आहे तुम्ही विचारू शकता ना नंतर. आम्ही नक्कीच जे काही टू द बेस्ट ऑफ आवर ॲबिलिटी आम्ही उत्तर देऊ तुम्हाला. दुसऱ्या महत्वाचं हे आहे की जे काही जर माझ्याच अपॉइंटमेंटच फ्लॉड आहे तर मला अधिकारच मला फ्लो होतच नाही ना. मला अधिकार तो माझ्याकडे बाय लॉ आणि बाय कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. दॅट इज वाय आमच्या स्ट्रक्चर जे आहे ज्या ढाचा आहे ते चुकीचं आहे. आता
आमच्या मी तुम्हाला अख्खा देशातली आमची कितीतरी, कारण एवढ्या वर्ष तुम्ही सगळ्यांना माहित आहे, मीच पाहत आलो ना, एकही राज्यामध्ये किती राज्य आहे, एक अध्यक्ष आहे, अध्यक्षाचा पत्ताच आमच्याकडे आहे, फोन नंबर आहे, त्याच्या पलीकडे कोण त्याची कार्यकारिणी, कोण त्याच्या मागे, तुझे माणसं आहे की नाही, काही अध्यक्ष आमच्या रेकॉर्डवर आहे जे अध्यक्षही राहिले नाही, काही सोडून पण गेले असेही अध्यक्ष आमच्या अजून रजिस्टरमध्ये नाव चालले, पण ते पक्षातच मोडत नाही, ते दुसऱ्या पक्षात कोणी का, म्हणजे असा काही गोष्टी असे पण आहे. म्हणजे अख्खा जर आमच्या स्ट्रक्चर त्याप्रमाणे जर आम्ही करायला गेलो, आणि ह्या आमच्या म्हणजे शेवटी आपण काय म्हणतो, कुठल्याही गोष्टीत जे आमच्या कॉन्स्टिट्यूशन आहे ते फायनल आहे आणि कॉन्स्टिट्यूशन प्रमाणेच आम्हाला काम करायचं आहे. तो कालची मीटिंग पण जे झाली त्यातला एकही, पहिली तर मीटिंगचाच अधिकार नाही आहे, आणि मीटिंगच्या नंतर जे काही निर्णय घेतले गेले त्याच्या अजिबात म्हणजे कोणावर लागू होत नाही. आता ठीक आहे, तुम्ही अमुकाला काढून टाकला, तमुकाला काढून टाकला, कोणी कोणाला काढू शकत नाही. हे डिसिशन इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांना पहिला घ्यावा लागेल आणि त्याच्यानंतरच स्पीकरच्या दारावर जाईल आणि स्पीकरला त्या अनुषंगानं बाकीचे जे काही आता मागच्या जे काही इश्यूज होते त्याप्रमाणेच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. तोपर्यंत नथिंग इज ऍप्लिकेबल एज फार एज एनी ऍक्शन्स जे काही कोणाला एक्सपेल केलं, अमुक केलं, तमुक केलं, काही अर्थ नाही. सगळे आम्ही जे आहो ते अधिकृत आहो. आमच्या पिटिशन प्रमाणे आम्ही मेजॉरिटीमध्ये आहो आणि त्याप्रमाणे जे काही ऍक्शन्स आम्ही घेत आहोत ते आमच्या बंधारणमध्ये आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या जे काही निकष आहे त्यामध्ये आम्ही बसतो. आणि त्यामुळे उलट जे ऍक्शन्स घेतले गेले आहे ते अवैध आहे आणि आम्ही जे काही आज आणि उद्या काम करू, ठीक आहे, आम्हाला लेजिटिमसी इलेक्शन कमिशनच्या जे काही निकाल येईल ते आम्ही काही सांगू शकत नाही उद्या काय आहे, पण आम्ही पण अभ्यास केला आहे, आम्ही पण सगळ्या म्हणजे कागदाची तपशील केली आहे. आमच्याकडे जे काही माहिती पूर्णपणे माहिती आहे त्याप्रमाणे अजिबात आम्हाला कुठल्याही बाबतीत आम्ही तांत्रिक किंवा कायद्याच्या बाबतीत आम्ही काही चुकीचा आम्ही मार्गाने गेले आहोत किंवा आमच्या ऍक्शन्स कुठलाही त्याच्यामुळे परिणाम आमच्यावर होईल, आमच्या पक्षावर होईल किंवा आमच्या आमदारांच्यावर की बाकीच्या जे काही आमचे लोक आहेत त्यांच्यावर कुठलाही कारवाई करण्याच्या आजच्या क्षणी कुठलाही प्रसंग आणि प्रयत्न म्हणजे ते खरा ठरणार नाही. आता याशिवाय काय एक मिनट बोलता हूँ, अभी नहीं भुजबल साहब आपको पूछ रहा हूँ कुछ, एनीथिंग ऐड टू व्हाट आई सेड? अच्छा ठीक है. आता अब मुझे हिंदी में बोलना है. नहीं एक मिनिट फिनिश करता ना प्लीज, जरा 2 मिनिटं. कसं आहे, एकदा बोलणं झालं ना तर मला मग परत ते रिपीट करावं. आम्ही कुठे जात नाही ना, पाऊस आहे ना, मस्त थांबतो. हिंदी नहीं, हिंदी का मैं थोड़ा संक्षिप्त कर रहा हूँ. एनसीपी के पिछले कुछ दिनों से कुछ पार्टी के भीतर के जो भी कुछ वारदात है ये आप सभी लोगों के देश के सामने है. और इस संबंध में मेरा इतना ही कहना है कि 30 तारीख को इसकी शुरुआत कहां से हुई? 30 तारीख को 30 जून 2023 को श्री अजीत पवार के देवगिरी पर एक बड़ी मीटिंग हुई. उस मीटिंग में बड़ी संख्या में एमएलएस, एमएलसीज, पार्टी के प्रमुख नेता, कार्यकर्ता बड़े पैमाने पर वहां पर उपस्थित हुए और श्री अजीत पवार के नेतृत्व में हम काम करेंगे ऐसा उन्होंने फैसला किया. उसके बाद
श्री अजीत पवार ने मुझे राष्ट्रीय कार्याध्यक्ष की जिम्मेदारी वो मुझे सौंपी, जिसके तहत मैंने पार्टी के नाते महाराष्ट्र विधानसभा के अध्यक्ष और महाराष्ट्र विधान परिषद के सभापति दोनों को श्री अजीत पवार के विधान मंडल मतलब विधान सभा और विधान परिषद के जो हमारे पार्लियामेंट्री पार्टी लीडर के नाते उनको लेजिस्लेटिव पार्टी के लीडर के नाते उनको हमने नियुक्त किया है, चुना है, ऐसा हमने वहां पर पेश किया है। और साथ साथ में विधानसभा के अध्यक्ष को सूचित किया कि श्री अनिल भाईदास पाटिल वो हमारे व्हिप रहेंगे, प्रतोद रहेंगे और विधान परिषद में श्री अमोल गुटकरी रहेंगे। उसी दिन हमने दिल्ली में चीफ इलेक्शन कमीशन के सामने एक पिटीशन द्वारा श्री अजीत पवार के नेतृत्व में हम ऐसे तरह से हम लोगों ने काम करना है और इसलिए हमको पार्टी की मान्यता और चिन्ह हमको मिलना चाहिए। और उसी दिन हमने वहां पर 30 तारीख को पिटीशन एफिडेविट्स के साथ विधायकों की भी और बहुत सारे और लोगों की एफिडेविट्स के साथ हमने वहां प्रस्तुत किया। उसके पश्चात मैं ये कहना चाहूंगा कि ये प्रक्रिया तो ये है, पर हमारे कॉन्स्टिट्यूशन है पार्टी का। कॉन्स्टिट्यूशन मतलब पार्टी का जो संविधान और उसके तहत रूल्स हैं जो इलेक्शन कमीशन के पास रजिस्टर होता है, हर पार्टी को देना होता है, वो उनकी वेबसाइट पे भी है। हमारा भी कॉन्स्टिट्यूशन आपको इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया की वेबसाइट पे उपलब्ध होगा। उस कॉन्स्टिट्यूशन के तहत पार्टी में हर स्तर पे चुनाव आवश्यक है और वो पिरामिड स्ट्रक्चर जिसको बोलते हैं, नीचे से पिरामिड बढ़ते बढ़ते शिखर तक जाता है। उस पिरामिड स्ट्रक्चर में चुनाव हमको करना अनिवार्य होता है। आप सभी लोग जानते हैं कि ये चुनाव की प्रक्रिया कई वर्षों से, मुझे तो याद नहीं है, कई वर्षों से हमारे पार्टी में हुई नहीं है। और इसलिए जो भी हमने अभी जो भी हमारे जैसे महाराष्ट्र के भी हमारे अध्यक्ष हैं वो चुने नहीं गए हैं, क्योंकि हमारे कॉन्स्टिट्यूशन में चुनाव है। हमारे कॉन्स्टिट्यूशन में मनोनीत करने का अधिकार नहीं है। भले वो चुनाव में कोई और उनके खिलाफ में खड़ा ना हो, वो चुनाव मतलब फिजिकल वोटिंग हो ना हो, लेकिन प्रोसेस पूरी चुनाव की ये फॉलो करना पड़ता है, तभी चुनाव वो संभव होता है। मेंबरशिप होनी चाहिए। हमारे यहाँ पर हम खुद देखते हैं कि मेंबरशिप की प्रक्रिया भी अभी पूरी नहीं हुई है। कई किताबें आती है, वो मेंबर है, पर फिर भी जिले में अभी चुनाव की प्रक्रिया भी नहीं है और कितने सालों से नहीं हुई है। तो इसलिए हमारा ये कहना है कि मनोनीत जो भी लोग हैं वो सिर्फ कागज पे है, मगर उनको संवैधानिक हमारी पार्टी के संविधान के हिसाब से 0 अधिकार है। एका ब्रेकची वेळ झाली आहे, बघत रहा न्यूज 18 लोकमत। कमी झालाय। FY पदवी अभ्यासक्रमाची तिसरी यादी जाहीर झाली आहे, मात्र बहुतांश विद्यार्थ्यांची तिसऱ्या यादीतही निराशा झाली असून या गुणवत्ता यादीमध्ये कमी टक्केवारी असलेल्या विद्यार्थ्यांना फारसा दिलासा मिळालेला नाहीये आणि नामवंत महाविद्यालयातील जागा या संपलेल्या पाहायला मिळतात। वर्ध्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संवाद मेळावा पार पडला। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी बछराज धर्मशाळेमध्ये संवाद मेळावा घेण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील अंगणवाडी बालवाडी सेविका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात तिबेटियन नागरिकांची वसाहत आहे आणि या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना धर्मगुरू दलाई लामा यांच्या 88व्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्रशासनानं शिधापत्रिकेचं वाटप केलं।
गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध नागजिरा व्याघ्र प्रकल्पात 20 मे रोजी 2 वाघीण सोडण्यात आल्या होत्या. मात्र यानंतर 8-10 दिवसांनी या 2 पैकी 1 वाघीण भरकटली होती आणि या वाघिणीचं चंगेरा परिसरात नागरिकांना दर्शन झालंय. गोंदिया जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांनी शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन केलेलं आहे. पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेतीला प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलंय. सांगली रेल्वे स्थानकाला NSG 4 चा दर्जा मिळालेला आहे. अलीकडेच रेल्वे मंत्रालयाकडून देशभरातील रेल्वे स्थानकांना वेगवेगळा दर्जा दिलाय आणि त्यामध्ये सांगलीचा समावेश झालाय. या दर्जेनुसार आता सोयी सुविधा मिळणार आहेत. गोंदिया येथील पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत पोलीस कर्मचारी रामसिंह बैस यांच्या मुलीनं लॉकडाऊनमध्ये घरी राहून MPSC स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि नुकताच जाहीर झालेल्या MPSCच्या परीक्षेमध्ये प्रियंका बैस हिनं विदर्भातून 3रा आणि महाराष्ट्रातून 7वा क्रमांक पटकावलाय. गोंदिया येथील प्रियंका रामसिंह बैस ही रग्बी खेळाची आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी एसटीनं पंढरपुरात दाखल झाले होते. वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळातर्फे 25 जून ते 5 जुलै दरम्यान सुमारे 5000 विशेष बस सोडण्यात आल्या होत्या. यातून 50,49,00,000चं उत्पन्न प्राप्त झालंय. भडगाव तालुक्यात कसगाव येथील भोरटेक ते शेतशिवार मार्गावर बनलेल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी भरल्यानं शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रूळ ओलांडावा लागतोय. भुयारी मार्गात तुंबणाऱ्या पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही व्यवस्था कार्यान्वित न केल्यानं पावसामुळे या भुयारी मार्गावर नाला तयार झालाय आणि या ठिकाणी 4 ते 5 फूट पाणी तुंबलं असून सकाळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी पंचायत झाली आहे. APMC बाजारामध्ये सध्या पावसामुळे लसणाची आवक कमी होत असून त्यामुळे दर वधारलेले आहेत. आवक कमी झाल्यानं घाऊक बाजारात प्रति किलो उटी लसूण 200 रुपये आणि देशी लसणाचा दर हा 150 रुपयांवर पोहोचलाय. तर किरकोळ बाजारामध्ये 200 ते 250 रुपयांचा दर आहे. चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यानं 1400 रुपयांचा टप्पा गाठलाय. 4 दिवसात दरात 700 रुपयांची वाढ झाली असून 6 महिन्यानंतर उच्चांकी भाव मिळतोय. नवी मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1 किलो टोमॅटोसाठी 120 रुपये मोजावे लागतात. टोमॅटोच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांसह गृहिणींचं बजेट कोलमडलंय. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक कमी झाल्यामुळे टोमॅटोसाठी 1 किलोला 100 ते 120 रुपये मोजावे लागतात. पावसामुळे गेले 2 दिवस बाजारात कांद्याची आवक कमी होत असल्यानं दरवाढ झालेली आहे. ठेवणीच्या कांद्याला अधिक मागणी आली असून घाऊक बाजारात कांद्याचे दर प्रति किलो 4 ते 6 रुपयांनी वाढलेले आहेत. APMC फळ बाजारात शिमला हिमाचल प्रदेशमधील सफरचंदाची आवक होत असते. मात्र बदलत्या तापमानामुळे सफरचंदाच्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे. यंदा केवळ 40% उत्पादन झाले. देशी सफरचंदाची बाजारात आवक होत नसून जुलै अखेर देशी सफरचंद आणि पेर बाजारामध्ये दाखल होण्यास सुरुवात होईल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. भुसावळ शहरात पावसानं पाठ फिरवल्यानं भाजीपाल्याच्या उत्पादनात घट झालेली आहे. आवक कमी होऊन भाजीपाल्याचे दर वाढलेत. केवळ टोमॅटो, हिरवी मिरचीच नव्हे तर मेथी, भेंडी, पालक, पोकळा, शेपू या पालेभाज्यांचे दर 100 ते 110 रुपये किलो दरम्यान आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील भात शेतीचं वेळापत्रक 15 दिवसांनी पुढे गेलंय. पावसामुळे रखडलेल्या पेरण्या पूर्ण झाल्या असून 1500 हेक्टरवर भात लागवड झालेली आहे. दरम्यान 15 जुलैपर्यंत भात लागवडीची कामं पूर्ण होण्याचा अंदाज आहे. मुंबई बाजार समितीवर पूर्वीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. मात्र आताच्या झालेल्या राजकीय नाट्यानंतर बाजार समितीमध्ये देखील खळबळ उडाली आहे. बाजार समितीमध्ये शरद पवारांना मानणारा एक वर्ग आहे आणि त्याचप्रमाणे अजित पवारांच्या विचारांशी सहमत असणाऱ्यांची देखील संख्या बऱ्यापैकी आहे. त्यामुळे काहींची कुणासोबत जावं अशी द्विधा मनस्थिती झालेली आहे. समितीमध्ये बैठका सुरू असून यात कुणाचा कुणाकडे कल आहे याचा अंदाज वो तो उसका आंकड़ा उससे बहुत पार है, वो अलग बात है. इसमें 2/3 का इशू ही नहीं है, 40++ है. मगर हम इसलिए भी प्लस कहते हैं क्योंकि और लोग आ रहे हैं. हम उनको आने से क्यों रोके? तो इसलिए वो प्रक्रिया चालू है. मगर हम साथ साथ में ये कहना चाहते हैं कि इंट्रा पार्टी इशू है, इसलिए इसमें नंबर अदरवाइज भी आप उस मतलब अननेसेसरी वो चक्कर है कि भाई हम कितने नंबर है कि इतना नंबर है. यहाँ स्प्लिट नहीं हो रही है, बिल्कुल नहीं हो रही है. यहाँ मर्जर किसी और पार्टी में नहीं हो रहा है. इसलिए हमको इस मामले में किसी भी प्रकार से कहीं भी कानूनी या संवैधानिक अड़चन नहीं है. और ये बात 5 बेंच सुप्रीम कोर्ट की बेंच ने ये अभी कुछ ही महीनों के पहले ये अपना ये फैसला दिया है. और उसी फैसले के तहत सारा कानूनी अध्ययन करके सारी बातों की जानकारी लेकर उसको हमने उस आधार पर फैसला लिया है.
अब एक एक करके बोलोगे तो अच्छा रहेगा। एक एक करके बोलो ना। पहिला प्रश्न की असं तुम्ही जे आता सांगितलं त्याच्याप्रमाणे मग शरद पवारांची निवड केली गेली ती पण फ्रॉड आहे असं म्हणायचं आपण अध्यक्षपदाची। असं आहे, आमच्या पक्षाचे एक संविधान आहे, तेच मी वारंवार सांगत आहे। पक्षाच्या संविधानप्रमाणे जर घटनाप्रमाणे आणि नियमाप्रमाणे जर काम कुठलाही स्ट्रक्चर झाला नाही तर सगळंच म्हणजे इमारत कशी राहते। इमारतला उभा करण्यासाठी आणि कायम ठेवण्यासाठी तुम्हाला ते आधार जे आमच्या नियमाप्रमाणे पाहिजे ते दिसत नाही। एक एक करके पूछो ना। पार्टी का जो संवैधानिक ढांचा है उसके तहत अब तक काम नहीं हुआ, नियुक्तियां नहीं हुई, आपकी साइन से होती गई अब तक। तो इस समय में आपने कभी किसी आप सबने संशोधन की मांग की पार्टी प्रमुख से, एक, और दूसरा कल जो मीटिंग हुई शरद पवार साहब खुद थे, तो क्या उन्होंने अनधिकृत काम किया है? अगर उन्होंने मीटिंग ली है उनको कल हमने प्रेस द्वारा रिलीज किया ही था कि कल की मीटिंग अवैध है, क्योंकि कल की मीटिंग वो किसी भी तरह से नियम के बाहर है। और सुनो ना और ऐसे अगर तथाकथित, मतलब मैं ये नहीं कह रहा हूं कि हम, मतलब हाइपोथेटिकल बोल रहा हूं कि अगर कुछ ऐसा, अगर वो सोचते हैं कि भी ऐसा है वैसा है, तो फिर वर्किंग कमेटी के मेंबर्स और बाकी के मेंबर्स और मेंबर्स ऑफ पार्लियामेंट ऐसे ही नहीं निकाले जा सकते। ऐसा कोई नियम नहीं है, कोई ऐसा रूल्स में नहीं है। और इसीलिए जब स्ट्रक्चर ही फॉल्टी है, और इसीलिए हमने इलेक्शन कमीशन के द्वारा जो भी हमने पिटीशन की है, इलेक्शन कमीशन को फैसला करने दीजिए ना कि हमारी बात सही है। आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।